आता यानंतर मी आपल्याला माझा आत्मदर्शनाचा जो सोहळा आहे त्या आनंद सोहळ्याचे वर्णन मी आपल्यापुढे सादर करणार आहे. सर्वांनी अंतर्मुखतेने ऐकायचं आहे. ओम रामकृष्ण हरी. अभिवादन प्रेमे चरणी निज प्रेमी मधुप्रिय वृंद अर्पितो भाव सुमनेहि घ्या आत्मसौख्य सौगंध मी चिन्मय गगनी रमतो घेऊनिया सोहम छंद भेदिले नभो मंडला मी होऊनी ध्यानी धुंद तोडियले कल्पित सारे या विश्वाचे ते बंध सारुनी मनाला परते सेविला आत्ममकरंद संजीवनी जीवन गमले अनुभवला आत्मानंद आत्म्यात रंगली वाणी वर्णिता आता स्वानंद जनिवनी मनी मोहरले या आत्मसुखाचे कुंद सेवुनी तृप्त मी झालो जगी मुक्त स्वरूपानंद उत्स्फूर्त स्वरूपानंदी निर्मिले भक्ती पदबंध घ्या रसिक प्रेमी जन हो या भावफुलांचा गंध हळुवार अनुभवा सारे मम प्रेम कळ्यांचे स्पंद अंतर्मुख होऊनी ध्यानी वृत्ती सकरुनिया बंद निज प्रेम पुष्प जास्वंद जनु गमे कैवल्य बिंद चकोर होऊनी सेवा हे आत्मसुधामृत बुंद सेवुनी मधुमकरंद निजधामी व्हावे धुंद स्वानंदे गर्जा सोहम सोहम मी चिन्मयानंद मधुमोद मधामृत पिऊणी प्रबोध सुधा आनंद प्रिय तुकया समहो गरजा जय जय मी सच्चिदानंद प्रिय तुकया समहो गरजा जय जय मी सच्चिदानंद मधुमाना मानव जगती वा पार्थ सखा गोविंद परिप्रेमी ज्ञानेशांचा सोहमी आनंद कंद परिप्रेमी ज्ञानेशांचा सोहमी आनंद कंद अभिवादन प्रेमे चरणी निज प्रेमी मधुप्रिय वृंद अर्पितो भाव सुमनेहि घ्या आत्मसौख्य सौगंध घ्या आत्मसौख्य सौगंध घ्या आत्मसौख्य सौगंध. विशेष म्हणजे मी शेवटच्या पंक्तीमध्ये असं सांगितलेलं आहे की मधुमाना मानव जगती वा पार्थ सखा गोविंद परिप्रेमी ज्ञानेशांचा सोहमी आनंद कंद. मधुमाना मानव जगती, तुम्ही मला मानव माना किंवा पार्थ सखा गोविंद माना. कोणी मानव मानतील, कोणी साक्षात ईश्वर मानतील, पण ह्या जगताच्या मान्यतेच्या पलीकडे माझं अस्तित्व आहे. तुम्ही माना किंवा मानू नका, नाही मानलं तर मी स्वयंसिद्ध ज्ञानेश्वरांचा प्रेमी आहे हे शेवटच्या पंक्तीमध्ये मी सांगितलेलं आहे. तुमच्या मान्य न मान्यावरती माझं अस्तित्व अवलंबून नाही, तर मी स्वयंसिद्ध असा ज्ञानेशांचा प्रेमी आणि सोहम आनंद स्वरूप आहे असा शेवटच्या पंक्तीचा भाव आहे.